विरोधात लष्करी कारवाईमध्ये सहभागी होणाऱ्या देशांनी परिणाम भोगायला तयार राहावं, इराणचा अन्य देशांना इशारा। एखादा देश युद्धात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सामील झाल्यास चोख प्रत्युत्तर देऊ, इराणची धमकी। इराणवर अमेरिका इस्रायलचा भीषण हवाई हल्ला, हमदानमधील टेलिकॉम संकुल उद्ध्वस्त। गेल्या 2 आठवड्यांपासून सुरू असलेल्या ऑपरेशन एपिक फ्युरीमुळे इराणची लष्करी ताकद ढासळली, अमेरिकेचा दाब। इराणने केलेला मृत्यूचा दावा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी खोडून काढला, व्हिडिओ पोस्ट करत दिली जिवंत असल्याची माहिती। नेतन्याहू यांना शोधून काढून मारून टाकू, इराणची थेट धमकी। इराणने दिलेल्या धमकीनं युद्ध आणखी तीव्र होण्याची शक्यता। रशियाचे युक्रेनवर आठवड्याभरात 1700हून अधिक ड्रोन हल्ले, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची माहिती। रशिया क्षेपणास्त्रांच्या निर्मितीसाठी परदेशी घटकांचाही वापर। उत्तर कोरियाची पुन्हा अण्वस्त्र चाचणी, किम जोंग उन मुलीसह युद्ध सरावात सहभागी। दक्षिण कोरिया अमेरिकेच्या संयुक्त लष्करी सरावाला प्रत्युत्तर। बारामती आणि राहुरीची पोटनिवडणूक जाहीर, 23 एप्रिलला निवडणूक, 4 मेला निकाल। पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी। धनगर समाज सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवारी देण्याच्या तयारी। बारामती आणि राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्नशील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। मात्र निवडणूक लादल्यास लढण्याचीही तयारी असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती। पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर। पश्चिम बंगालमध्ये 2 टप्प्यात मतदान, तर केरळ आणि आसाम 9 एप्रिल आणि तामिळनाडूमध्ये 23 एप्रिलला मतदान। महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी योगेश सोमन यांची वर्णी। अध्यक्षपदाच्या चुरशीच्या लढतीमध्ये प्रतिस्पर्धी मिलिंद जोशी यांचा पराभव करत मिळवलं परिषदेचं नेतृत्व। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।